कुणाला धमक्या देताय? असल्या पोकळ धमक्यांना आनंद दिघेचा चेला घाबरत नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकऱ्यांसाठी उद्या जेलात जायची पाळी आली तर एकदा नाही 100दा एकनाथ शिंदे जायला तयार आहे. कोणाला धमकवताय? अरे संघर्षातून एकनाथ शिंदे इथपर्यंत आलाय, लढून आलाय. आणि म्हणून तुम्ही जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले त्यावेळेस तुमचं सरकार टांगा पलटी, घोडे फरार करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. त्यांनी कोणतीही चळवळ केली नाही, त्यांनी फक्त पक्षात राहून वळवळच केलेली आहे. बरं का, त्यांनी एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं. ते वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. त्यांनी बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावा. 42 जण बेळगावच्या तुरुंगात होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधीच आम्ही पाहिलं नाही. हे काय सांगतात चळवळीच्या गोष्टी? स्वतःची कातडी वाचवून यांनी राजकारण केलं, फक्त पैशाचं, बाकी काही केलं नाही. यांनी कधीही कोणतंही आंदोलन केलं नाही. हे कधी तुरुंगात गेले नाहीत, याने कधी एक लाठी खाल्ली नाही. हे काय सांगतात शिवसेनेच्या संदर्भात त्या गोष्टी? बीजेपीने सुद्धा त्यांना हलक्यात घेतलेलं आहे. तर या इलेक्शनमध्ये आता आपल्याला बघावं लागेल काय होतंय. कारण एकनाथ शिंदे साहेब तसे हुशार आहेत. मी बोललोच ना, त्यांचं वजन हे 100% तिथं वाढलेलं आहे. भाजपला खास करून देवेंद्र फडणवीसांनी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार असे उभे केलेत ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला अडचण येईल. आता त्यांना भाजपवर डायरेक्ट बोलता येत नाही, तर मी अप्रत्यक्षपणे जे काय ते बोललेले आहेत ते कुठल्याही दुसऱ्या विरोधी पक्षाबद्दल नाही, तर ते भाजपबद्दलच बोललेले आहेत. आणि काय माहिती, उद्या जाऊन वेगळं समीकरण सुद्धा आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर बघता येईल. आणि एवढे हलके होते की त्यांना जायला लागले असेच वाहत गेले सुरत आणि गुवाहाटीला. आता तुमच्यावर पण एक महत्वाचं आहे, त्यांनी मान्य तरी केलं की गद्दारांनी सरकार पाडलं. पण काल हे टेलिप्रॉम्प्टर म्हणजे जे ह्युमन टेलिप्रॉम्प्टर त्यांच्या बाजूला उभे होते, त्यांनी मागून म्हटलं आणि हे म्हटलं की स्वतः म्हटलं. कोण कोण ह्युमन टेलिप्रॉम्प्टर आहे? तुम्ही पाहिलं ना माझ्याशी? कोण कोण आहेत? यावं